पवित्र सेनाधीश महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं व्हॉट्सअप हो या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे। परमेश्वर तुम्हाला सर्व प्रकारे आशीर्वादित करो, तुमच्या संपूर्ण गरजा तो पूर्ण करो। तुम्ही ज्या अडचणीमध्ये आहात, समस्येमध्ये आहात, आजारामध्ये आहात किंवा कोणतेही प्रश्न तुमच्या जीवनामध्ये असतील, परमेश्वर ते पूर्ण करो, तुम्हाला आरोग्य देऊ, तुमच्या सर्व गरजा तो पूर्ण करो, हीच आमची प्रार्थना तुम्हा सर्वांसाठी आहे। विशेष प्रकारे जितकेही प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत, आजपर्यंत या कार्यक्रमासोबत जोडल्या गेलेले तुम्ही आहात, त्यामुळे परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल याची मला शाश्वती आहे। कारण त्याच्या वचनामध्ये त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे, जो वचनाकडे आपले कान लावितो, लक्ष लावतो, परमेश्वर त्याचं कल्याण करतो, त्याला आशीर्वादित करतो। आणि खरोखर ज्यावेळेस तुम्ही जिवंत देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष लावता, याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून ते वचन ऐकता, त्यावेळेस परमेश्वर तुमच्या सर्व गरजा समजतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो। परमेश्वराचं वचन अत्यंत श्रेष्ठ आहे। आपण प्रार्थना करूया आणि विशेष प्रकारे आजचा जो धडा आहे, जो तुम्हासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत, त्याकडे तुम्हा सर्वांचं लक्ष केंद्रित व्हावं। तुम्ही ते सर्व काळजीपूर्वक ऐकावं, त्यावर मनन करावं। यासाठी आपण जिवंत परमेश्वराकडे प्रार्थना करूया। आपण प्रार्थना करू। जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो। आज या सकाळच्या वेळेस अनेक प्रेक्षक, अनेक भाविक, अनेक श्रद्धाळू लोक आणि त्याचप्रमाणे विश्वासणारे प्रभू तुझा संदेश ऐकण्यासाठी, मनन करण्यासाठी आज एकत्र आलेले आहेत। वेगवेगळ्या भागामध्ये टीव्ही संचासमोर आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर। तुझी कृपा दया पुरव परमेश्वरा, आणि तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांना योग्य मार्गदर्शन होऊ दे, हीच माझी कळकळीची विनंती आहे। हे प्रभू, आजचा संपूर्ण संदेश ऐकणारे संपूर्ण प्रियजन मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो। आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक, आमेन। आजच्या धड्याचं शीर्षक आहे राईटली डिवाइडिंग द स्क्रिप्चर्स, वचनांचे यथायोग्य फोड करणे, वचनाची यथायोग्य फोड करणे। याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की हे पवित्र शास्त्र देवाने आम्हाला दिलेलं आहे। यामध्ये जिवंत देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला हे बायबल दिलेलं आहे। आणि ज्यावेळेस आम्ही बायबलचं वाचन करतो, मनन करतो, त्यावेळेस पुष्कळशा गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत, त्यांचे संदर्भ लागत नाहीत, अशी पुष्कळशी अडचण निर्माण होऊन जाते। मग त्यावेळेस आम्ही जे बायबलचे अभ्यासक आहेत, प्रचारक आहेत, सुवार्तिक आहेत, बायबल स्टडी घेणारे शिक्षक आहेत, किंवा ज्यांचा बायबलवर चांगली पकड आहे, अभ्यास आहे, इतिहासाचा अभ्यास आहे, जगाचा अभ्यास आहे, संस्कृतींचा अभ्यास आहे, रीती रिवाज, परंपरा, रूढी या सर्व गोष्टींचा अभ्यास आहे, मग अशा व्यक्तीकडे जाऊन आपण आपले प्रश्न मांडतो किंवा वचनांचं स्पष्टीकरण आपण ऐकतो। लक्षात घ्या, आजही पुष्कळसे लोक ज्यावेळेस एखाद्या वचनावर प्रवचन होतं किंवा एखाद्या शास्त्र भागावर अभ्यास केला जातो, त्यावेळेस पुष्कळसे लोक येऊन अशा प्रकारे प्रवचनकर्त्याला म्हणतात की आम्ही असा कधी विचार केलाच नाही, तुम्ही किती यथायोग्य प्रकारे आज आम्हाला हा शास्त्र भाग समजावून सांगितला
आणि त्याचा अर्थ असा असा होतो हे आम्हाला कळून आलं किंवा मला आशीर्वाद मिळाला. याचा अर्थ स्पष्ट आहे की जितकेही प्रभूचे लोक आहेत, जे बायबलचा अभ्यास करणारे आहेत किंवा ज्यांची शिक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे बायबल शिकवण्यासाठी, जे प्रचारक आहेत मंडळीमध्ये प्रवचन करण्यासाठी, सुवार्तिक आहेत देवाचं वचन अनेक गावांमध्ये घेऊन जाण्यासाठी, हे सर्व जितकेही प्रभूला समर्पित सेवेसाठी लोक आहेत, त्या सर्वांचा काटेकोरपणे बायबलचा अभ्यास असणे फार आवश्यक आहे. लक्षात घ्या, बायबलचा अभ्यास असणे फार आवश्यक आहे. त्याला अभ्यासाची सांगड आहे. अध्ययन करणे अत्यंत महत्वाचं आहे. पण आज धार्मिक जगतामध्ये थोडा गोंधळ उडालेला आहे. गोंधळ यासाठी उडालेला आहे, अनेक लोक पवित्र शास्त्र उघडतात, बायबलचं प्रवचन करायला सुरुवात करतात आणि योग्य वचनाची फोड न केल्यामुळे अनेक लोक गोंधळात आहेत, संभ्रमामध्ये आहेत किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. लक्षात घ्या, योग्य फोड न केल्यामुळे, आणि ती योग्य फोड करू शकत नाहीत कारण त्यांचा अभ्यास नाही किंवा कदाचित त्यांचा त्यामध्ये स्वार्थीपणा जडलेला असतो. त्यामुळे ते त्या वचनाचं योग्य रीतीने उदाहरणपूर्वक आणि त्याचप्रमाणे अभ्यासपूर्ण त्याचं फोड करू शकत नाहीत, यथा योग्य अशा प्रकारचं स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या मागे त्यांचा स्वार्थ आहे. आणि धार्मिक जगतामध्ये फार भयंकर घटना आहे. आम्हाला योग्य प्रकारे जर मार्गदर्शन मिळालं तर आम्ही योग्य वाटचाल करू शकू. पण जर आम्हाला चुकीचं मार्गदर्शन मिळालं तर आम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो. विशेष प्रकारे आज अनेक विश्वासणारे या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, बायबलच्या काळामध्येही काही खोटे संदेश होते. ते चुकीचा संदेश राजांना आणि लोकांना देत होते आणि मग ते लोक त्यांच्या नादी लागत होते असं आम्हाला आढळून येतं. आणि जे देवाचे खरे संदेश आहेत तेही त्या काळामध्ये होते. आणि आजही परिस्थिती बदलल्या गेलेली नाही. खोटे संदेश, खोटे प्रचारक, भोंदू लोकांना चुकीचा मार्ग शिकवणारे, काही ज्ञान नसताना चुकीचा अर्थ काढून लोकांना समजावून सांगणारे, असे लोक त्या काळामध्ये होते आणि आजही आहेत. आणि या गोष्टीचं भान प्रत्येकाला असणे फार आवश्यक आहे. याचं भान त्याने ठेवायलाच पाहिजे. जर आम्ही अभ्यास करतो तर काहींचं म्हणणं असं आहे की नाही, देवाने मला ते प्रगट केलेलं आहे. आज अशा प्रकारचे काही लोक दावा करतात, जे आधुनिक अशा प्रकारचे संदेश ते स्वतःला म्हणवितात, प्रॉफेट्स म्हणवितात, संत म्हणवितात, पवित्र जन म्हणवितात आणि ते सांगतात की देवाने आम्हाला आज अशा प्रकारे सांगितलं आणि हे असं असं आहे. त्यासाठी आम्हाला बायबलचा अभ्यास करण्याची गरज नाही. देव जे सांगतो तेच मी तुम्हाला सांगतो. आणि मग अनेक लोक अशा लोकांच्या मागे जातात आणि मग त्यांना समजून येतं कालांतराने की तो जो पुढारी आहे, प्रवचनकर्ता आहे, त्याला स्वतःलाच तो मार्ग कळाला नाही आणि यांना सुद्धा कळाला नाही. पण कधी कधी इतका उशीर होऊन जातो की अशा भोंदू लोकांच्या मागे राहून कधी कधी या जगामधूनच जाण्याची वेळ येते, तोपर्यंतही डोळे उघडल्या जात नाही. याचा अर्थ आम्ही चुकीचा मार्ग अवलंबिल्यामुळे
चुकीच्या लोकांच्या द्वारे आम्ही त्या ठिकाणी या जगाच्या परंपरेमध्ये घुसल्यामुळे किंवा त्यामध्ये आम्ही स्वतःला समाविष्ट केल्यामुळे आम्ही चुकीच्या मार्गाने जात आहोत. बायबलमध्ये विशेष प्रकारे एका तरुण सेवकाला पवित्र आत्म्याच्या द्वारे काय मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याचं वाचन आपण करणार आहोत. मी आपल्या सर्वांच्या समोर वाचत आहे तिमोथेला दुसरे पत्र याचा 2 अध्याय आणि 15 वचन काय सांगतं, लक्ष द्या. तिमोथेला दुसरे पत्र याचा 2 अध्याय आणि 15 वचन. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. येथे देवाचं वचन या तरुण सेवकाला पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन होत आहे. तू सत्याचे वचन नीट सांगणारा आहेस. याचा अर्थ येथे अशा प्रकारचं पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं नाही की तू ज्यावेळेस तोंड उघडशील त्यावेळेस मी तुझ्यामध्ये शब्द घालेल आणि ते शब्द आपोआप तुझ्या मुखाच्या द्वारे बाहेर पडतील, त्यासाठी तुला काही श्रम करायची गरज नाही, मी तुझी पकड घेतलेली आहे, बस तुला जाऊन सांगायचं आहे, असं तेथे लिहिण्यात आलं नाही. तिथे सत्याचं वचन, जे सत्य वचन आहे, बायबल हे सत्य वचन आहे. आणि हे वचन, जो वचन सांगणारा आहे त्याने नीट सांगावं. नीट सांगावं म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याची त्याने योग्य फोड करावी. जर तुम्ही बायबलचे अभ्यासक आहात आणि तुम्ही विश्वासणारे आहात, भाविक आहात, प्रवचन करते आहात किंवा जे कोणी तुम्ही असाल, आम्हाला माहित आहे की जर आम्हाला योग्य वचन जर समजलं नाही तर मग आम्हाला ती लिंक लागत नाही आणि आम्ही समजून घेतो की आता हे थोडं विषयांतर झालेलं आहे. जो विषय आहे तो विषयापासून हा व्यक्ती भरकटलेला आहे, म्हणजे चुकीचं काहीतरी सांगत आहे. त्याने वचन योग्य रीतीने सांगायला पाहिजे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जो वचन सांगणारा आहे त्याने प्रथम स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये ते अवलंबविणं फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त वचन सांगणारा होता, शिकवणारा होता आणि योग्य प्रकारे लोकांना तो प्रवचन करीत असे, त्याची फोड योग्य रीतीने करीत असे. तो वचन घेऊन मग त्यामध्ये दाखल्यांच्या द्वारे, दृष्टांत रूपाने लोकांना ते वचन स्पष्ट करून सांगत असे. आणि बायबल सांगतं की लोक थक्क होत होते आणि म्हणत होते की हा शास्त्री पुरुषांसारखा शिकवित नाही तर तो एक अधिकार वाणीने शिकवितो. याचा अर्थ याचा पूर्ण गाढा अभ्यास आहे आणि हा जे शिकवतो ते तंतोतंत आम्हाला पटणारा आहे, सत्य आहे. आणि म्हणून बायबलचं वचन ज्या वेळेस लोकांसमोर घेऊन येण्यात येतं त्याची योग्य फोड होणे फार आवश्यक आहे. भाविकांनो, अनेक जगामध्ये धार्मिक पुस्तकं आहेत, अनेक भाषांमध्ये आहेत आणि ज्या भाषा लोकांना समजत नाहीत मग त्या भाषेचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलं जातं, मग त्याचे उतारे सांगितले जातात आणि पुष्कळशा वेळेस लोकांना ते कळत नाही, कारण त्या व्यक्तीचा त्या भाषेवर प्रभुत्व आहे की नाही हे कोणाला कळत नाही. फक्त 1-2 ओव्या घेऊन, 1-2 त्या ठिकाणचं काव्य घेऊन तो व्यक्ती स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि मग चुकीचं मार्गदर्शन आज जगामध्ये होत असल्यामुळे
अनेक लोक ज्या मार्गाने जात आहेत तो मार्ग त्यांना नाशाकडे घेऊन जात आहे, कारण त्यांना शिकवणारे जे लोक आहेत ते स्वतः आंधळे आहेत, आध्यात्मिकरित्या आंधळे आहेत. त्यांना स्वतःला पटत नसून सुद्धा ते लोकांना अशा प्रकारे शिकवतात की जसं काही त्यांना ती पूर्ण खात्री आहे. चुकीचं मार्गदर्शन, चुकीचे लोक आज लोकांमध्ये पसरल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून आज आम्ही स्वतःला जागृत करणं फार आवश्यक आहे. वचनांची योग्य फोड करणे म्हणजे त्याचा जोपर्यंत अभ्यास नाही तोपर्यंत आम्ही त्याची योग्य फोड करू शकणार नाही. आता बायबलमध्ये 2 भाग आहेत, जुना करार आणि नवीन करार. ज्याही वेळेस आम्ही नवीन करारामधून प्रवचन करतो पुष्कळशा गोष्टी जुन्या करारासंगती संबंधित आहेत. मग ते उतारे, तो अध्याय, तो शास्त्र भाग आम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, जेणेकरून आम्ही ते प्रवचन योग्य रीतीने देऊ शकतो जर आमचा अभ्यास असेल तर. त्याचप्रमाणे अनेक गोष्टींचा अभ्यास असणे फार आवश्यक आहे. ज्या प्रकारे जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास आहेत आणि लोक अभ्यास करतात, शिक्षण घेतात, उच्च शिक्षण घेतात, उच्च अभ्यास आहे, त्या ठिकाणी अध्ययन आहे. याचा अर्थ अभ्यास करावा लागतो ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी. मग बायबल आम्ही एवढं लक्ष का देत नाही? बायबलचा अभ्यास आम्हाला असायलाच पाहिजे. अध्ययन आम्ही करू शकतो. आणखीन देवाचं वचन वाचूया तुम्हाला समजण्यासाठी. विशेष प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये वचन आहे. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय आणि 12 वचन काय सांगतं वचना संदर्भामध्ये. इब्री लोकास पत्र 4था अध्याय 12 वचन. बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 4 वर्स 12. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीवात्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. देवाचं वचन जे आहे ते तीक्ष्ण आहे आणि म्हणून त्याची योग्य फोड करणे, योग्य स्पष्टीकरण करणे, उदाहरणासहित ते स्पष्ट करणे हे प्रत्येक प्रवचनकाराचं कर्तव्य आहे. त्यासाठी त्याने वचनामध्ये घडून जाणे अत्यंत महत्वाचं आहे. सखोल त्याने अभ्यास करणे अत्यंत महत्वाचं आहे, कारण हे वचन तीक्ष्ण आहे आणि म्हणून त्याचा अभ्यास फार महत्वाचा आहे. कारण हे वचन जे आहे ते माणसाचा पालट करणार आहे. आणि विशेष प्रकारे देवाचं वचन अभ्यास करण्यासाठी पवित्र आत्म्याचं सहाय्य फार महत्वाचं आहे. पवित्र आत्म्याच्या सहाय्याशिवाय आम्ही योग्य फोड करू शकणार नाही. मानवी बुद्धीने, मानवी दैहिक बुद्धीने आपण वचनांची फोड करू शकत नाही. त्यासाठी आत्मिक बुद्धी, आत्मिक ज्ञान, पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन त्या व्यक्तीला असणं फार आवश्यक आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की तो स्वतः तारलेला असावा. प्रवचन करता, प्रवचन देणारा त्याचं स्वतःचं तारण झालेलं असावं आणि त्याची त्याला खात्री असावी. देवावर त्याची गाढ श्रद्धा असावी. देवाचं भय तो नियमित धरणारा असावा
आणि देवाच्या मार्गानुसार चालणारा तो असावा. बायबल आम्हाला तसं सांगतं. त्याचं स्वतःचं जीवन त्याने देवाला समर्पित केलेलं असावं. म्हणून काही गोष्टी आम्हाला समजण्यासाठी फार महत्वाच्या आहेत. आणखीन एक शास्त्र भाग मी तुम्हा समोर वाचतो, जो देवाच्या सेवकाने आम्हासाठी लिहिलेला आहे की वचनाची योग्य फोड कशा प्रकारे केल्या जाऊ शकते. त्याचं पूर्ण स्पष्टीकरण त्याने स्वतः दिलेलं आहे. आपण वाचूया कोरिन्थीकरास पहिले पत्र, याचा 2रा अध्याय. लक्ष द्या, थोडं जास्त वचन मी आपल्यासाठी वाचणार आहे, तुम्हाला लवकर कळण्यासाठी. आणि जर तुम्हाला ही वचनं वाचायची असेल तर तुम्ही पवित्र शास्त्र बायबल घ्या आणि बायबल मधून त्याचं वाचन तुम्ही करू शकता. तुम्हाला समजून येईल की योग्य वचनाची फोड करण्याचा अर्थ काय आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 2रा अध्याय आणि 1 ते 16 वचन. 1 Corinthians chapter 2 verses 1 to 16. मी वाचत आहे. लक्ष द्या देवाच्या वचनाकडे. आताच आपण ऐकलेलं आहे, देवाचं वचन तीक्ष्ण आहे. तेच वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. लक्ष द्या इकडं. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हा सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. आणि मी तुमच्या जवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे नव्हे, आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नव्हे. तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो, ते गुप्त ठेवलेले होते. ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरता नेमले होते. ते या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसांच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. कारण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा, त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोण आहे? कोणी नाही. तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी नव्हे, तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टी बरोबर आध्यात्मिक गोष्टीची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडून होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. पवित्र शास्त्राचे वचन विशेष प्रकारे आम्हाला सांगतं की आम्ही स्वतः प्रवचन करते, प्रवचन सांगणारे स्वतः आध्यात्मिक असावे आणि देवाकडून आलेला आत्मा त्यांच्या ठाई असावा ज्यावेळेस ते प्रवचन करतात. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जर देवाचा आत्मा त्या व्यक्तीला चालवित आहे, तर तो स्वतःच नव्हे, तर देवाने जे त्याला सांगितलेलं आहे, देवाने त्याला जे शिकवलेलं आहे, देवाने त्याला जे ज्ञान पुरवलेलं आहे, देवाने त्याला जी आध्यात्मिक वृद्धी दिलेली आहे, त्याद्वारे तो लोकांना शिकविणार.
मार्गदर्शन करणार. आणि म्हणून आज सर्वात महत्वाचं आहे की आम्हाला काही गोष्टी जाणणं फार आवश्यक आहे. योग्य फोड न केल्यामुळे चुकीच्या मार्गानुसार लोक स्वतःला तारलेले समजत आहेत. वचनाची योग्य फोड न झाल्यामुळे. लक्षात घ्या, बायबलमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेला आहे तारणाचा मार्ग कोण आहे. प्रभू येशू आहे, हे बरोबर आहे. तो तारण करता आहे, हे तुम्हाला माहित आहे. तो तारण देण्यासाठी या जगामध्ये आला आणि त्याने स्वतः म्हटलेला जो विश्वास ठेवतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचे तारण होईल. तारण करता काय म्हणतो? जो विश्वास ठेवतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. आणि हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. पण काही लोक चुकीचा अर्थ काढून चुकीच्या पद्धतीने लोकांना भुलविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि लोक भुलविल्या जात आहेत. आणि म्हणून देवाच्या सेवकाला देवाने पहिले चेतावणी दिलेली आहे की तू वचनाचा प्रचार करीताना तो नीट करावा. सत्य वचन तू नीट सांगावं, ही चेतावणी आहे. प्रत्येक देवाच्या व्यक्तीला, या जगाला प्रकाश देण्याचं काम, या जगामध्ये तारण देण्याचं काम, या जगामध्ये लोकांना धैर्य देण्याचं काम प्रभूचे लोक करीत आहेत. गावोगावी जाऊन प्रभूचा खरा प्रचार करीत आहे. आणि म्हणून एक उजळणी म्हणून की आम्हाला जर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे तर मग आम्ही आध्यात्मिक वृत्तीचे असणे फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मंडळी संदर्भामध्ये, चर्च संदर्भामध्ये किती गोंधळ उडालेला आहे. मानवी संप्रदाय आहेत, मानवी नियम आहेत, बायबललाच जोडून दुसरं बंधनकारक पुस्तक स्थापण्यात आलेलं आहे आणि गोंधळ उडालेला आहे. मंडळी ख्रिस्ताची आहे हे प्रत्येक जण कबूल करतं, पण आम्ही ख्रिस्ताची मंडळी आहे असं ते कबूल करीत नाही. सर्व ख्रिस्ताच्या मंडळी आहेत असं कबूल करतात, पण ते म्हणतात आम्ही अमुक अमुक पंथाचे आहोत, अमुक अमुक आम्ही मंडळीचे सभासद आहोत. मग ख्रिस्ताचं नाव कोठे आहे? मंडळी तर ख्रिस्ताची आहे, सर्व विश्वासणारे ख्रिस्ताचे आहे. मग ख्रिस्ताने ती मंडळी स्थापन करून तुम्ही मानवी नाव संतांची असो, संदेष्टांची असो, कितीही पवित्र पुरुषांची असो, ती प्रभू येशू सोबत कशी काय जोडल्या गेलेली आहे? येशूचं स्थान आम्ही त्यांना कसं काय दिलेलं आहे? कशामुळे दिलेलं आहे? त्यामागचं कारण काय हे मला सांगावं. लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. मंडळी ही ख्रिस्ताची आहे, तिच्याशिवाय तिचा दुसरा कोणीच पालन करता किंवा तारण करता नाही. आणि म्हणून मंडळीचं नाव हे ख्रिस्ताचंच नाव असावं, ख्रिस्ताची मंडळी. त्याचप्रमाणे या मंडळीमध्ये प्रवेश कसा होतो, या मंडळीमध्ये आम्ही सभासत्व कसं घेऊ शकतो? आताच आम्ही सांगितलं की सभासदत्वाबद्दलही गोंधळ उडालेला आहे. बंधनकारक पुस्तकानुसार आम्ही तुम्हाला सभासद म्हणून घोषित करीत आहोत. ही आमची मंडळी आहे, आम्ही याचे नियम आखलेले आहेत आणि या मतानुसार तुम्ही आहात, सांप्रदायिक मतानुसार आहात. मग ख्रिस्त मतानुसार कुठे आहे? बंधनकारक पुस्तक ठरवेल मनुष्याचा न्याय की त्याने, आता ते बरोबर आहे, ते मानवी लोक आहेत, मानवाची संपत्ती आहे, मानवाची मंडळी आहे, मानवाने तयार केलेलं आहे, त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही कारण ते सर्व मानवी आहे. पण ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये कदापि तसं होऊ नये. तारण देणारा येशू आहे, मंडळीमध्ये ज्याचा प्रवेश होतो त्याचं तारण करणारा येशूच आहे आणि येशूच तो अधिकार त्याला देतो
मंडळीमध्ये घेण्याचा हा प्रभू येशूला अधिकार आहे, कोणत्याही मानवाला तो अधिकार नाही. आम्हाला फक्त आनंद करायचा आहे. एक आत्मा जेव्हा देवाच्या राज्यामध्ये येतो, ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये येतो, तेव्हा आम्ही देवाचा धन्यवाद करावा आणि ती सहभागिता त्याच्यासोबत दाखवावी. हेच बायबल तुम्हाला आणि मला सांगतो. त्याचप्रमाणे पवित्र वचन तुम्हाला आणि मला स्पष्टपणे सांगतं की मंडळी आणि देवाचं राज्य हे एकच आहे. त्यामध्ये मानवाने गोंधळ करू नये, पण तो गोंधळ होत आहे कारण योग्य वचनाची फोड न केल्यामुळे. म्हणून आज मी प्रत्येक विश्वासणाऱ्यांना आणि जे जगामध्ये संपूर्ण भाविक आहेत, श्रद्धाळू आहेत, वेगवेगळ्या मार्गानुसार जात आहात, कृपा करून सत्य वचनाकडे लक्ष द्या. बॅक टू द बायबल. बायबलकडे वापस या. बायबलला ते स्थान द्या, कारण ते बायबल जे आहे ते देवाकडून तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. त्याचं अध्ययन करा. पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करेल योग्य प्रकारे लोकांपर्यंत देवाचं वचन घेऊन जाण्यासाठी. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. अभ्यासासाठी प्रभू तुम्हाला प्रोत्साहित करो. प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करो. त्याचप्रमाणे जर कोणाला बायबलचा अभ्यास करावायचा असेल तर तुम्हासाठी फ्री बायबल करस्पॉन्डन्स कोर्सेस अवेलेबल आहे भारतातील संपूर्ण प्रमुख भाषेमध्ये. तुम्हाला ज्याही भाषेमध्ये, विशेष प्रकारे मराठीमध्ये जर करायचं असेल, तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधा. आम्ही तुम्हाला हा अभ्यासक्रम तुमच्या घरापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. जिवंतमान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझं सक्रिय वचन, सत्य वचन, तीक्ष्ण वचन प्रभू आम्ही शिकत असताना, इतरांपर्यंत घेऊन जात असताना तू आम्हाला सहाय्य केलंस. आभार मानतो, धन्यवाद देतो. प्रभू संपूर्ण विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये घे. त्यांच्या संपूर्ण पुढाऱ्यांना मी तुझ्या हातामध्ये देतो स्वर्गीय बाप्पा. ज्या आध्यात्मिक पुढारी आहेत त्यांनी योग्य रीतीने तुझ्या वचनाची फोड करावी, यासाठी प्रभू त्यांना तू मार्गदर्शन कर. आणि अनेकांना प्रभू सार्वकालिक जीवनाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य करीस माझी विनंती आहे. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.